उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. अनिकेत असतील बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. अनिकेत यांच्या माध्यमातून तेच असतील बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. यानंतर बेस्ट बॉलर श्री भोईर यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर देतोय. श्री भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. काय वाटते कोण असेल? नाही, पुन्हा एकदा संघ आहे मायरा 11 आणि खेळाडू आहे अरुण, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. किरण दादांच्या उपस्थितीमध्ये आपण बॅटर बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट देणार आहोत. यानंतर उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. काय वाटतंय कुठला संघ आहे? नाही, संघ आहे मायरा 11. खेळाडू आहे कृष्णा, इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज. किरण दादांच्या शुभ हस्ते आपण कृष्णा यांना देतोय उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. वेल प्लेड कृष्णा, कीप ग्रोइंग, कीप शायनिंग. तुला आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतर मालिकावीर गौरव दादांच्या शुभ हस्ते आपण देतोय मालिकावीर. काय वाटतंय कोण असेल मालिकावीर? हा, ठीक आहे. आपण सर्वप्रथम सांघिक पारितोषिकाकडे वळणार आहोत. मात्र त्या अगोदर आपण डीजे यांचा शुभ सन्मान करतो. डीजे पटकन या, आपल्याकडे वेळ नाहीये, त्यामुळे पटकन यायचं ही आपल्याला नम्रतेची सूचना. डीजे मास्टर, त्यानंतर येस लाईव्ह SMD लाईव्ह आपण देखील यायचं, आपल्याला देखील नम्रतेची सूचना असेल. SMD लाईव्ह आपण देखील या. आणि प्रसन्न चव्हाण यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. यानंतर आपण द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. या संघाने अक्षरशः अचंबित केलं प्रत्येकाला. एन्जॉय करण्यासाठी आले होते, मात्र एन्जॉय करत असताना क्रिकेट कसं खेळलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण या संघाने दिलं. असा YCC योगीधाम क्रिकेट क्लब आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संपूर्ण संघ आणि किरण दादा आपण देखील जॉईंट व्हा. अमितजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण YCC संघाला इन्व्हाइट करतोय. आणि प्रवीण दादा भोईर दादांना देखील विनंती असेल, आपल्या देखील उपस्थितीमध्ये आम्ही सन्मानित करतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी योगीधाम क्रिकेट क्लब YCC. येस, गणेशदादा नाईक म्हटलं की आर्किटेक्ट आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. आणि गणेशदादा नाईक आणि YCC एकच संघ, दो जिस एक जान, असे दोन संघ एकत्रितपणे खेळतात. आणि यानंतर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. संघ आहे मायरा साई गणेश मायरा. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकाचा मानकरी साई गणेश मायरा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचा मानकरी 12 संघांपैकी 11 संघांचा गाशा गुंडाळला गेला आणि साई गणेश मायरा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट रँक पहिल्या क्रमांकाचा मानकरी. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पुढच्या वर्षी आपण लक्की ही स्पर्धा लवकर ठेवू. साई गणेश मायरा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम
क्रमांकाचा मानकरी. क्या बात आहे. यानंतर आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच बेस्ट प्लेयर मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेला वळणार आहोत. काय वाटते कोण असेल मालिकावीर? काय वाटते कोण असेल? चला आता सांगून देतो. 3 मायरा 11 ला गेले, 1 आता जाणार आहे. वायसीसी संघाला 7 विकेट 25 धावा आणि बॅटिंग करत असताना 25 धावा बनवल्या. बॉलिंग करत असताना 7 विकेट्स कॅरी केले. असा लकी असेल या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. क्या बात आहे. जबरदस्त खेळाडू आहे. एकाच मॅच मध्ये तब्बल 23 धावा आणि त्या सोबतीला 3 विकेट्स कॅरी करणारा खेळाडू अर्थातच लकी या स्पर्धेचा मालिकावीर. आणि अशा रीतीने ही स्पर्धा इथे समाप्त झाली. आम्ही हे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.